तुम्हाला माहिती आहे का की नवरात्रीतील 9 दिवस आपण जे मेडिटेशन करतो त्याचा सायंटिफिक वेने कसा हा आपल्या शरीरावरती परिणाम होतो, तर मेंदू, मन आणि ऊर्जा यामधला बदल तुम्हाला पाहायचा आहे. तर या मंत्र जपांमुळे नक्कीच आपल्या मेंदूतल्या बीटा लहरी शांत होतात. अल्फा थीटा लहरींच्या मध्ये त्याचं रूपांतर होतं, ज्यामुळे आपल्या शरीरातील ताण कमी होतो, मन स्थिर होतं. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक देवीची एक वैशिष्ट्य आहे आणि आपण त्या प्रकारे 9 दिवस पूजा करतो. तर शैलपुत्री आपल्याला स्थैर्य देते, ब्रह्मचारिणी फोकस, तर कुष्मांडा आपल्याला सर्जनशीलता, कालरात्री देवी भीतीचा नाश करतात. हे सगळं आपण जर पाहायला गेलं तर सायकोलॉजिकली आणि न्यूरोलॉजिकली या सगळ्या शिफ्ट्स आहेत ज्या आपण ध्यानामुळे कॉर्टिसोल कमी करतो आणि आपल्या शरीरातील डोपामाइन, सेरोटोनिन यासारख्या केमिकल्सला ते नक्कीच वाढवतं, जे आपल्या मेंदूमध्ये नक्कीच न्यूरल पाथवे तयार करतात आणि ज्याचा परिणाम आपले चांगले विचार होण्यासाठी चांगले वर्तनात होतात. आता म्हणजेच आनंद आणि शांतता नक्कीच वाढते. तर या नवरात्रीत 9 दिवस 9 देवींची शक्ती आणि त्यामागचं विज्ञान अनुभवायचं आहे का, तर नक्कीच माझ्या ऑनलाईन गायडेड मेडिटेशन सिरीजमध्ये सहभागी व्हा.